शेतासाठी रानासाठी घरगाडीसारखं राबून घेते त्याला. माझ्या पोराला उपकरच्या ओझ्याखाली ठेवलास आणि आता तुला त्याची काळजी वाटते होय का? हा काय पण कसं म्हणता जीजी? आमच्या मनात असं काहीच नाही. मग तुमच्या मनात काय काय वेळ नव्हतं तर का नको आमच्यापासनं? हा काय रे समाधान्या, आता काय नजर चुरतोयस? स्वतःच्या आईला फसवताना लाज कशी वाटली नाही तुला? अरे हे पोरग तुला बापासारखं म्हणते ना, त्याच्याशी असं बघताय तुम्ही? अरे काय तुम्हाला जनाची नाही मनाची लाज आहे का नाही? मामा, अरे तू बी काय बोलला नाहीस होय मला? अरे तू म्हणशील तसं मी आतापर्यंत करत आलो की रे. अरे आई बापाचा चेहरा बी आठवत नाही मला. तुला त्यांच्या जागी मांडलं मी. अरे किमान एकदा तरी बोलायचं माझ्याशी. मला असं फसून काय मिळालं तुला? आजा, मला तुला फसवायचं नव्हतं. उलट आर्मीच्या भरतीची जाहिरात मीच दाखवणार होतो तुला, पण जिजे तुझ्यापासून पण काय लपवून ठेवायचं नव्हतं मला. हाजा चल, या लाबाडांच्या नादाला कुलावच. चल, तुला निघायचंय ना, आवरायचंय ना, चल तू. अजिंक्य, जाऊ नका तुम्ही. चुकलं माझं. मामी, करशील का पुन्हा मला जायचं? करशील काय कर पुन्हा? मामी, तुम्ही हे का लपवलं? तुम्हाला माहित होतं नाही सगळं? का सांगितलं नाही आम्हाला? जयडे, तुला माहित होतं ना हे? नाही, मला पण माहित नव्हतं. मला बी आत्ताच समजलंय. कार्यक्रम आहे ना आज. कसला कार्यक्रम? अगं साखरपुडा आहे आज जयडी आणि अजिंक्यचा. म्हणजे तुम्ही जयडीला पण सांगितलं नाही? अहो, आम्हाला वाटलं कुणाचीच काय हरकत नसल. आता तुम्ही भरतीला जाताय म्हणल्यावर कसं होणार माझ्या पोरीचं? जयडीचा काय संबंध ग? अहो, लहानपणापासून स्वप्न दाखवलं ना तिला. स्वप्न आम्ही नाही, तू दाखवलीस तू. हे सगळं झालं ना, हे तुझ्यामुळे झालंय. अगं, त्या पोरीची मी समजूत काढली होती, पण तू डोक्यात खूळ भरवलं तिच्या. आणि काय रे समाधान्या, अरे तुझ्या बायकोला लेकीला समजता नाही आलं तुला वय? हे चाललंय, हे सगळं चुकतंय म्हणून एवढे सगळं गाळा काढून सांगते. तुला बोलता येत नाही एका शब्दानं? काय झाली तुला? अरे बाकीच्यांचं सोड, पण मला तुझ्याकडनं तरी अपेक्षा होती रे. तूच सांगितलेलंस ना, आईचं स्वप्न पूर्ण करायला मदत करशील. आता तुला आर्मीत भरती व्हायचंच आहे. तुझं, माझं आणि माझ्या तायडीचं स्वप्न पूर्ण करायचं. अरे तू मला धीर दिलास, पुन्हा तयारी करण्यासाठी तू मला उभं केलंस, आणि तूच फसवतोय. अरे मला पासून काय मिळालं तुला? आजा, चुकलं माझं. मी असं वागायला नको होतं. अरे अंग खांद्यावर खेळवलेल्या पोराला फसवताना लाज नाही वाटली का रे तुला? जीजी, आम्ही नाही फसवलं तुम्हाला. अजिंक्य, तुम्ही तरी समजून घ्या. अहो, तुमच्या आईसारखी आहे मी. तुम्ही आर्मीत जाणार, आमच्या सगळ्यापासून लांब जाणार ना, मला सहनच होईना.
चालल्यावर सहन होईल का? म्हणून तुमच्या भरतीला विरोध केला. अहो, आईचं काळीज आहे माझं. तू किती उलट्या काळजाची आहेस ना ते चांगलं ठाऊक आहे मला. पण तुझ्या नादानं माझं पोरग असं वागल असं वाटलं नव्हतं मला. आणि या पुष्पाने तर स्वतःच्या भाच्याला फसवलं. उद्या ही आपल्याला बी फसवायला कमी करायची नाही. पोरगवडं मरमर करते घरासाठी तर त्याच्यावरच उलटल्यात. मला तर वाटतंय आपण हिच्यापासून 2 हात लांब राहिलेलंच बरं. शक्र्या लयच मोठा कालवा झाला की हो. तर तू पहिल्यापासून नव्हतास. होय पहिल्यापासून सांग की मला काय झालं ते. अरे लय मोठं कोटमेट झालंय, तुला नंतर सांगतो. रात्री पारा भेटला सांगशील का? हो. आजा तू तर अजून नको ते वेळ घालूस. चल तुला आवरायचंय ना, चल मी पण इथे तुला आवरून लागायला. शिकले बरं वाटलं असेल ना तुला? सगळ्या गावासमोर आमचा तमाशा करून हेच पाहिजे होतं ना तुला? अहो तसं काय नाही. आमच्या प्रत्येक गोष्टीत नाक खुपसत असतीस तू. मला माहितीये सगळं मुद्दाम केलं ना तू. मी खरंच काय मुद्दाम नाही केलंय. आज आर्मीत भरती होण्यासाठी जी मरमर करतोय ना ती माहितीये मला, आणि म्हणूनच मी भरतीची जाहिरात दाखवायला आणली होती. देशप्रेम, आर्मी हे बघितलंय हो मी त्याच्या डोळ्यात. आर्मीत भरती होणं हे स्वप्न आहे हो त्याचं. त्यांची स्वप्न काय आहेत ना, तू नका सांगूस आम्हाला. अहो खरंच तर. तू शांतपणे शिकू नकस मला. एक लक्षात ठेव, ही जी काही केलंस ना तू लई महागात पडेल तुला. काळजी घे. येतो. अहो अजिंक्य ऐका की. शितले थँक्स.